नमस्कार. संस्कार मालेच्या या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे मागील झालेल्या श्लोकांची ध्यानासहित आवृत्ती आणि त्यानंतर पुढील 5 श्लोकांचा अर्थ आणि त्याच 5 श्लोकांची संथा घेणार आहोत. सुरुवात करूया. श्री परमात्मने नमः. सशंकचक्रं सकिरीटिकुण्डलं सपीतवसरं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमस्तमस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. श्रीवैशम्पायनुवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच. किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कङ्कमरचन्त प्राप्नुयुर्मानवा शुभं. को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किञ्जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्. भीष्म उवाच. जगत्प्रभून् देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन्यमस्यंश्च यजमानस्तमेव च. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सुरदुःखातिको भवेत्. ब्रह्मण्यं सरमधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा. परमं यो महत्तेज परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यः पिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नामसहस्रं मे शृणु पापभयापहम्. यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च. योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः. नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. सर्वशरवश्यवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः. सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः. स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो मरप्रभुः. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्टोस्थविरो ध्रुवः. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतरदनः. प्रभूतस्त्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. ईशानः प्राणधः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः.
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धनवी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशशरणौ शरम विश्वरेताः प्रजाभवः अहः संवत्सरो अव्याल प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः वृषा कपीरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुरव्यूहश्चतुरदंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुरभोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु रमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुश्रीमान् मेयात्मा महादिधृक महेशवासो महीभरता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्यो सर्वदृक्सिंह सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिषस्त्रग्वी वाचस्पतिरुदारधीः अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् अवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अहः संवर्तको वह्नि रणिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्धुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्प सिद्धितः सिद्धिसाधनः। या श्लोकापर्यंत मागील भागामध्ये आपण अर्थासहित संधा घेतली होती। आता पुढील 5 श्लोकांचा अर्थ आणि त्यानंतर संधा। पुढे श्लोक आहे की ऋषाही ऋषभो विष्णुर्विश्वपरवा ऋषोदरः वर्धवो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः। ऋषाही म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व यज्ञादी धर्म आहेत सामावलेले आहे असा तो ऋषाही। ऋषभ भक्तांच्या इच्छित वस्तूंचा वर्षाव करणारा, त्यांना देणारा, प्रदान करणारा। विष्णू जो सर्व व्याप्त आहे असा तो। ऋषपरवा जे मुमुक्ष आहे, जे ध्यान धारणा योग साधना भक्ती करणारे आहेत, जे परमपदाची इच्छा करणारे आहेत, अशा परमपदाच्या इच्छा करण्यासाठी धर्मरूप शिडी म्हणजे महाविष्णू आहे असा तो। वृषोदरहा उदरातून प्रजेचा वर्षाव करणारा। वर्धन म्हणजे वाढवणारा। वर्धमान जो प्राणीमात्रांच्या प्रपंच रूपाने वाढ देतो असा तो। विविक्त जो संसारापासून अलिप्त आणि विरागी ठेवू शकतो असा तो। आणि श्रुती सागर हा ज्याच्याकडे वेदांचा साठा आहे असा तो। पुढे असे म्हणतात की सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेंद्रो वसुतो वसुः
नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशन. सुभुज, जगाचे रक्षण करणारे, अतिसुंदर, चांगले, उत्तम हस्त असलेला सुभुजो. दुर्धरो, जो धारण करण्यास अतिशय कठीण आहे. वाङ्मी, जो देववाणी उत्पन्न करतो. महेंद्र, जो ईश्वराचाही ईश्वर आहे. महेंद्र. वसुदहा, जो धन प्रदान करतो असा तो. वसुहू, जो मंडलात म्हणजे अंतरिक्षात राहतो. नैक रूप, जो अनेक रूप धारण करू शकतो, अनेक रूप धारण करणारा आहे असा तो. बृहद्रूप, बृहद म्हणजे मोठे, महान, उत्तम असे रूप धारण करणारा. शिपिवष्ट, जो किरणामध्ये सुद्धा निवास करतो. आणि प्रकाशन हा, जो सगळीकडे प्रकाशमान करतो किंवा प्रकाश देतो असा तो. पुढे असा श्लोक आहे की ओजस्तेजो द्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रार्षुर भास्कर द्युतिः. ओजस्तेजो द्युतिधर, विविध गुण, पराक्रमादी गुण, शौर्यादी गुण, प्राणबल, तसेच विविध प्रकारची उत्तम प्रभा ज्याच्याकडे आहे, जो धारण करतो असा तो. प्रकाशात्मा म्हणजे प्रकाश स्वरूप असणारा. प्रतापनः, सूर्यादी विविध ग्रहांपासून सर्व विश्वाला, विविध विभूतीपासून विश्वाला तापवणारा असा तो. वृद्ध, धर्म, ज्ञान, वैराग्य इत्यादींनी संपन्नता ज्याच्याकडे आहे असा तो. स्पष्टाक्षर, स्पष्टाक्षर याचा अर्थ आहे की ओंकार रूप उदात्त अक्षर असलेला. मंत्र, वेदांत मंत्र स्वरूप इत्यादी असणारा. चंद्राशु, संसार सागरामध्ये ज्यांना त्रास होतो किंवा संसार तापणे जे पोळतात त्यांना चंद्रकिरणाप्रमाणे जो आधार देतो, आल्हाददायकता देतो असा तो. भास्कर द्युतिही, भास्कर म्हणजे सूर्य, सूर्याप्रमाणे तेज असलेला. अमृतांशुद्भवोद्भानु शशबिंदू सुरेश्वरः औषधं जगतस्येतु सत्य धर्म पराक्रमः. अमृतांशुद्भव, ज्याच्यापासून अमृतांशू असणारा असा चंद्र निर्माण झालेला आहे, जो भानू म्हणजे सूर्याप्रमाणे प्रकाश आहे. शशबिंदू, चंद्राप्रमाणे सर्व प्राणी मात्रांचे जो पोषण करतो, जो सुरेश्वर आहे, देवाधिदेव आहे. औषधम, संसार रोगावरचे ज्याच्याकडे औषध आहे. जगतसेतू, जो भवसागर पार करण्याकरता सेतू स्वरूप आहे असा तो. सत्य धर्म पराक्रमः, धर्म आदी गुण, पराक्रम हेच सत्य आहे, हे ज्याच्याकडे आहे असा तो. भूत भव्य भवन्नाथ पवनः पावनोन्नः कामः कामकृत कांत काम काम प्रद प्रभू. भूत भव्य भवन्नाथ, जो तिन्ही लोकांचा, सर्व प्राण्यांचा स्वामी आहे. पवन म्हणजे जो वायुरूप सुद्धा आहे. पावन म्हणजे जो चालक आहे, हे सगळं नियमन करतो, चालवतो. अनल, जो अनंत शक्तिमान आहे. कामहा, जो भक्तांच्या विविध विषय वासना, अयोग्य वासना नष्ट करतो. कामकृत, भक्तांनी त्याचे चिंतन स्मरण केल्यानंतर जो भक्तांच्या कामना पूर्ण करतो. कांत, अतिशय सुंदर रूपवान असलेला. कामहा, पुरुषांच्या आकांक्षा पूर्ण करतो. पुरुषार्थाची आकांक्षा सुद्धा पूर्ती करण्यासाठी हा नेहमी तयार असतो. कामप्रद, सर्वस्वी कामना पूर्ण करणारा असा तो सर्वोत्कृष्ट प्रभू म्हणजे भगवंत महाविष्णू. 5 श्लोकांचा आपण अर्थ जाणून घेतलेला आहे. तर याच 5 श्लोकांची आपण संथ घेऊया. वृषाहि वृषभो विष्णुर, 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 वृषपर्वा वृषोदरः, वृषपर्वा वृषोदरः, वृषपर्वा वृषोदरः, वृषपर्वा वृषोदरः, वृषपर्वा वृषोदरः. वर्धनो वर्धमानश्च, वर्धनो वर्धमानश्च, वर्धनो वर्धमानश्च, वर्धनो वर्धमानश्च,
वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः 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 वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी 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 महेन्द्रो वसुदो वसुः महेन्द्रो वसुदो वसुः महेन्द्रो वसुदो वसुः महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप नैकरूप बृहद्रूप नैकरूपो बृहद्रूप नैकरूपो बृहद्रूप नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टः प्रकाशनः शिपिविष्टः प्रकाशनः शिपिविष्टः प्रकाशनः शिपिविष्टः प्रकाशनः शिपिविष्टः प्रकाशनः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टः प्रकाशनः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टः प्रकाशनः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टः प्रकाशनः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजोद्युतिधर 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 प्रकाशात्मा प्रतापनः प्रकाशात्मा प्रतापनः प्रकाशात्मा प्रतापनः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्र रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्र रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्र रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्र चन्द्रांशुर्भास्करद्युतिः 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 ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ओजस्तेजोद्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवोद्भानु 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 शशबिन्दुसुरेश्वरः 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 औषधं जगतस्सेतु औषधं जगतस्सेतु औषधं जगतस्सेतु औषधं जगतस्सेतु औषधं जगतस्सेतु सत्यधर्मपराक्रमः
सत्यधर्मपराक्रमः सत्यधर्मपराक्रमः सत्यधर्मपराक्रमः सत्यधर्मपराक्रमः अमृतांशोद्भवोद्भानु शशबिन्दुसुरेश्वरः औषधं जगतस्येतु 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 सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथ 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 पवनः पावनोऽनलः पवनः पावनोऽनलः पवनः पावनोऽनलः पवनः पावनोऽनलः पवनः पावनोऽनलः कामः कामकृत्कान्त कामः कामकृत्कान्त कामः कामकृत्कान्त कामः कामकृत्कान्त कामः कामप्रदप्रभुः कामः कामप्रदप्रभुः कामः कामप्रदप्रभुः कामः कामप्रदप्रभुः कामः कामप्रदप्रभुः कामः कामप्रदप्रभुः भूतभव्यभवन्नाथ पवनः पावनोऽनलः कामः कामकृत्कान्त कामः कामप्रदप्रभुः भूतभव्यभवन्नाथ पवनः पावनोऽनलः कामः कामकृत्कान्त कामः कामप्रदप्रभुः भूतभव्यभवन्नाथ पवनः पावनोऽनलः कामः कामकृत्कान्त कामः कामप्रदप्रभुः। 5 श्लोक संतेसहित आपण पूर्ण केलेले आहेत. अर्थ जाणून घेऊन पुढील भागामध्ये पुढील 5 श्लोकांचा अर्थ आणि त्याबरोबरच संता. श्री नारायणार्पणमस्तु.